केलं आहे. हं. जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांचं वर्णन करता येईल. आणि महाराष्ट्रातल्या दलितांना न्याय देण्यासाठी, आदिवासी घटकांच्यासाठी आयुष्यभर त्यांनी महाराष्ट्र स्तरावर देखील आणि त्यांच्या अकोले तालुक्यापासून सुरुवात त्यांनी केली राजकारणाची, त्यावेळेपासून त्यांनी लढाई केली आणि अतिशय उत्तम अशा पद्धतीचे प्रशासक होते. आदिवासी मंत्री म्हणून असो किंवा अन्य खात्यांची जबाबदारी त्यांनी सरकारमध्ये आम्ही मंत्री मिळत असताना आमच्याबरोबर ते काम करत असताना आम्हाला जवळून आम्ही पाहिलं तर उत्तम काम करायचे. दिलदार मनाचा नेता होता. अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे माझ्याकडे 2-3 वेळा त्यांची भेट माझ्या घरीच ते आले होते आणि 2-3 वेळा आमची चर्चा बैठका देखील व्हायच्या. त्यावेळी मी तर विधानसभेत उभा राहता का म्हणून मी आग्रही करत होतो, तुमची माझी प्रकृती आता बरोबर नाही, मी ते उभं राहणार नाही. पण अलीकडच्या काळात पवार साहेबांच्या जवळ ते फार आले होते. दुर्दैवाने निवडणुकीच्या आधी ते हॉस्पिटलाइज झाले आणि गेले काही दिवस ते या सगळ्यांना तोंड देत होते, लढाई करत होते आणि हॉस्पिटलमध्ये सतत त्यांनी गेले काही दिवस फार इतकीशी लढाई केली नंतर तर चालेल. आज वेगळ्याने ते आपल्याकडून गेले. महाराष्ट्रात जनसामान्यातून पुढे आलेला आणि महाराष्ट्र पातळीवर त्यांनी ज्या ज्या पद्धतीने काम केलं त्याचे स्मरण महाराष्ट्राला कायम राहील असं मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद जयंत पाटील साहेब, आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल.